आज मी तुमच्याबरोबर एक सोपी अशी रेसिपी शेअर करणार आहे पनीर पराठ्याची। भरपूर वेळा असं असतं की पराठे करताना आपलं स्टफिंग जे आहे ते बाहेर येतं आणि पनीर पराठा करताना म्हणजे पनीर सॉफ्ट असतं। मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर मी काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत बघा, एकदम मस्त आपले पनीर पराठे तयार होणार आहेत। तुम्हाला बाहेर जसे मिळतात तसे तुम्ही घरी तयार करू शकणार, म्हणजे घरी बनवू शकणार आहात। तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूयात आणि बघूया की कसे करायचे हे पराठे। पनीर पराठा करायला सगळ्यात आधी आपण बाहेरचं कव्हरिंग करणार आहोत। तर चला आपण त्यासाठी कणिक मळूयात। तिकडे मी कणिक घेतलेली, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल। आणि मग पाणी वापरून आपण ही कणिक मळणार आहोत। आता इकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पनीर जे असतं ते सॉफ्ट असतं, त्यामुळे आपल्याला कणिक जी आहे ती सुद्धा सॉफ्ट भिजवायची आहे। जेव्हा पण आपल्या पराठ्याचं स्टफिंग सॉफ्ट असतं तेव्हा आपल्याला वरचं जे कव्हरिंग आहे ते सुद्धा सॉफ्टच भिजवायचं असतं, कारण की तसं जर का आपण केलं नाही, त्या दोन्हीची कन्सिस्टन्सी जर का मॅच केली नाही तर पराठा फाटू शकतो किंवा जे आपलं सारण आहे ते बाहेर निघू शकतं, एकाच बाजूला जाऊ शकतं, असं होऊ शकतं आणि त्यामुळे आपले पराठे छान होणार नाहीत किंवा त्याचं सारण अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत स्प्रेड होणार नाही। त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा। हे बघा, मी छान 1 चमचा तेल घातलं त्याच्यामध्ये आणि परत छान मळून घेते। मऊ अशी आपल्याला कणिक लावायची आहे। जास्ती घट्ट कणिक लावलीत तर तुमचे पराठे चांगले होणार नाहीत। आता ह्याला मी बाजूला ठेवून दिलेले झाकून, आपण त्याला रेस्टिंगला ठेवले, म्हणजे आपण थोडा वेळ त्याला तसंच ठेवून देणार आहोत। तोपर्यंत चला स्टफिंग तयार करूयात। त्यासाठी मी पनीर घेतले। पनीर किसूनच घ्यायचं, जेणेकरून मोठे मोठे त्याच्यामध्ये तुकडे राहत नाहीत आणि त्याच्यामुळे आपला पराठा फाटू शकतो तुकडे राहिले तर। ते आपण म्हणून किसून घेतलेलं आहे, किसले की पराठा फाटणार नाही। कांदा सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचा, जेवढा बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढा। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरलेली आहे, तसंच मी आलं सुद्धा बारीक चिरलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूयात। तर सगळ्यात पहिले चवीनुसार मीठ, नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत जिऱ्याची पावडर, त्याचबरोबर थोडी आमचूर पावडर, गरम मसाला, असे थोडेसे 2-4 मसाले आपल्याला घालायचे, जास्ती मसाल्यांची गरज नाही। आणि मग त्यानंतर आपण ह्याला मस्तपैकी मिक्स करायचे। आता मिक्स करताना तुम्ही एकदम हलक्या हाताने ह्याला मिक्स करायचं, कारण की आता आपण मीठ घातलेलं आहे। कांदा जे आहे ते आपलं पाणी सोडायला लागतो लगेच, त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते जास्ती मऊ होत जाईल। तर एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही स्टफिंग बनवता त्याच्यानंतर लगेच आपल्या पराठे बनवायचे। ही टिप सुद्धा नक्की लक्षात ठेवा। आता बघा, ह्यातलं मी थोडंसं स्टफिंग जे आहे ना ते काढून ठेवते, कारण की तुमच्या घरी जर का लहान मुलं असतील तर तुम्ही असं हे स्टफिंग बनवून त्यांच्यासाठी काढू शकता, कारण ह्याच्यामध्ये आपण जास्ती तिखट काही घातलेलं नाही आहे। बाकीचं जे आपलं स्टफिंग आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे जे आहे ते बाकीचे आपण सगळ्या मोठ्या लोकांसाठी ह्याचे पराठे बनवू शकतो। तर असं तुम्ही ह्याच्यातनंच काढू शकता, वेगळं वेगळं स्टफिंग बनवायची गरज नाही। आता इकडे बघा, कणिक जी आहे ती छान मुरलेली आहे। 15-20 मिनिटं आपण त्याला रेस्टिंगला ठेवलेलं। आता बघा छान सॉफ्ट झाली आहे ना, ह्याचे गोळे करून घ्यायचे। आता एवढे जी आपली कणिक आहे त्याच्यामधनं साधारण 5 गोळे तयार झालेले आहेत, त्यातला आपण एक घेऊयात आणि चला आता पराठा लाटूयात। पराठा लाटताना सुद्धा 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात। तर काय ते आम्ही तुम्हाला सांगते टिप्स। हे बघा, आपली कणिक बघा कशी स्मूथ आणि छान आहे, तशीच असली पाहिजे। त्यानंतर त्याला मस्तपैकी पीठ लावायचं। पीठ व्यवस्थित वापरायचं, जेणेकरून पराठा जो आहे तो आपल्याला लाटताना त्रास होणार नाही आणि तो व्यवस्थित लाटलाही जाईल आणि तो फुटणारही नाही। आता बघा, इकडे मी मस्तपैकी ह्याला लाटून घेतेय। असं आपण पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आपल्याला। तर भरपूर छान स्टफिंग घेऊन ह्याच्यामध्ये आपण भरणार आहोत। हे बघा, जसं मी हे बनवलं स्टफिंग, म्हणजे सारण जसं बनवलं तसं लगेचच मी पराठे करायला घेतलेले आहेत। आणि आपण आपल्याला जर का जास्ती पराठे करायचे असतील तर तुम्ही एका वेळेला थोडं सारण बनवा, ते वापरा, मग पाहिजे नंतर थोडं बनवा, असं करा। कारण हे खूप वेळ तुम्ही जर का ठेवलत ना तर कांदा, जसं मी तुम्हाला सांगितलं की पाणी सोडतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे सारण आहे ते मऊ मऊ होत जातं। तर हे बघा, असं मी व्यवस्थित ह्याला बंद करून घेते। बंद करताना मात्र व्यवस्थित बंद करायचं, नाही तर इथूनच पराठा पहिले फाटायला सुरुवात होते। त्यामुळे व्यवस्थित बंद करायचं। एक्स्ट्रा काय राहिलं असेल तर ते आपण काढून टाकणार आहोत। आणि असं दाबून छान मी बंद करून घेतलेलं आहे बघा। आणि आता याला परत व्यवस्थित कणिक लावायची, म्हणजे सुकं पीठ लावायचं, सॉरी कणिक नाही, सुकं पीठ लावायचं आणि छान त्याला व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचंय।
आता हे बघा मी ह्याला व्यवस्थित लाटणार आहे. जास्ती प्रेशर द्यायचं नाही आणि खूप पातळ करायला जायचं नाही. तुम्हाला जर का माझे हे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मला कमेंट करून सांगा. व्हिडिओज तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीज बरोबर शेअर करा. तसंच व्हिडिओला हाईप नक्की करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर हे बघा असं जाडसर आपल्याला पराठा करायचा आहे. मुलांना हा पराठा खूप आवडतो, त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा घरी खायला तुम्ही त्यांना करू शकता. हा खूपच छान लागतो पराठा. तसं बघायला गेलं तर करायला एकदम सोपा आहे. आणि आता बघा मी तुम्हाला दाखवते ह्याला आपल्याला कसा छान शेकायचा आहे दोन्ही बाजूने. तर मी तव्यावर पराठा टाकलाय. एक बाजूने शेकून झालं की उलटायचा, दुसऱ्या बाजूने शेकायचा आणि आता ह्याला तूप लावायचे. मला तूप आवडतं म्हणून मी तूप लावते. तुम्हाला तेल लावायचं असेल, अमूल बटर लावायचं असेल तर ते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लावू शकता. पण व्यवस्थित आपल्याला तूप, बटर जे काय आहे ते व्यवस्थित लावून त्याला दोन्ही बाजूंनी छान शेकायचे. गॅस जो आहे तो आपला मिडियम टू हायच्या मध्ये असणार. एकदम हाय पण नाही ठेवायचा. त्याने काय होतं की आपला पराठा जो आहे तो वरनं काळा काळा होत जातो, आतून तो व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे मिडियम टू हायच्या मध्ये आपला गॅस असला पाहिजे. दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावायचं आणि दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं. तर हे बघा किती छान आपला पराठा शेकला जातोय. आणि असं थोडासा बाजूने दाबून दाबून त्याला व्यवस्थित म्हणजे हे करायचं आहे, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो व्यवस्थित सगळीकडनं शिजेल आतून सुद्धा आणि छान तयार झालेला आहे. असेच मी सगळे पराठे शेकलेत. बघा आता इकडे किती मस्त पराठे तयार झालेले आहेत. आणि हे बघा पनीर पराठा एकदम पटकन तयार झालेला आहे. एकदम टेस्टी लागतो. ह्याला तुम्ही सर्व करा दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा तुम्ही दोन्ही गोष्टींबरोबर खाऊ शकता. आतमध्ये बघा तुम्हाला अगदी अगदी एंडपर्यंत व्यवस्थित सगळं सारण गेलेलं आहे आणि किती छान झालेत बघा पराठे. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा. मला लिहून पाठवा की तुमचे कसे झालेत. आणि हे बघा एकदम मस्त असे पराठे तयार आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अजून एका रेसिपीसह. बाय बाय.